त्याचा आदरदैव छत्रपती शिवराय आई कालकाईच्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी खेड तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार कार्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक या महाराष्ट्राचे नेते माजी प्रधानमंत्री रामदासभाई कदम, शिवसेना उपनेते संजयराव कदम, संपूर्ण व्यासपीठ उपस्थित सर्व शिवसैनिक, निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे. आजच अर्जाची छाननी होऊन आपले उमेदवार फायनल झालेले आहेत आणि जे भाईंनी उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार या ठिकाणी 100% निवडून येणार आहेत, त्याबद्दल वाद नाही. कारण आज या खेड तालुक्याचा विकास कशा प्रकारे चाललेला आहे तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. त्याची पुन्हा पुन्हा या ठिकाणी आठवण करून द्यायची गरज नाही. नामदार योगीसुद्धा कदम यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गेल्या 3 वर्षामध्ये कोट्यावधीचा निधी या ठिकाणी दादांनी उपलब्ध करून दिला. ज्यावेळी दादा आमदार होते त्यावेळी 2.5-3 कोटीचा 3,000 कोटीचा निधी या ठिकाणी आला आणि आता दादा नामदार आहेत. म्हणजे येत्या पुढील कारकिर्दीमध्ये दादा अतिशय चांगला निधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत. विकासाची गंगा आहे आपल्या खेड तालुक्यामध्ये येणार आहे. त्यामुळं जनता आता हुशार झालेली आहे. समोरच्या पार्टीला उमेदवार भेटत नव्हते, भाई त्यांनी असे उमेदवार दिलेत म्हणजे त्या उमेदवारांची पुढे नावं घेणार की नाही असे उमेदवार आता आमच्या समोर उभे आहेत. पण आज आपण किती बोलतो आम्ही गाफील झालो नाही. समोरच्या उमेदवार त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होऊन आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी नक्कीच विजय होऊ. बोलायला गेलं तर खूप बोलता येईल. अजून पुढे निवडणुकीच्या प्रचारसभा होतील त्यामुळे आम्ही बोलू. आज खूप वेळ झालेला आहे. आज भाईंच्या आशीर्वादाने आज आम्हा सर्व उमेदवारांना या ठिकाणी उमेदवार भेटलेले आहेत. सर्व उमेदवार अतिशय चांगले जोमाने कामाला लागलेले आहेत. कुणीही कोणत्या प्रकारचा हळदी न करता आपण प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून आपली निशाणी असेल अथवा आपलं काय प्रचाराचं साहित्य असेल त्या ठिकाणी पोहोचून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करून आपण सर्व उमेदवारांना आम्हाला विजयी कराल आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी कायम सुरू राहील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.